आज मला असं काही जुगाड करावं लागेल असं वाटलं नव्हतं. चक्क स्टँड केक घेऊन मला माझ्या भावाला पाठवावं लागलं आणि त्याला ह्या गोष्टीबद्दल काहीच नॉलेज नव्हतं. तर आपण केकबद्दल पहिलं बोलू. हा जो केक होता तो कुस्तीमध्ये होता ते, आणि हा जो डिझाईन आहे ते मी माझ्या पद्धतीने बनवलेला, आणि असं रिअलमध्ये वाटत होते की खरं बाबा यांची म्हणजे असं वरती कुस्ती चालू आहे. मला पर्सनली तो खूप आवडला आणि छान वाटत होता. फक्त एवढंच की थोडा टॅग छोटा झालेला, पण तो मोठा आला असता अजून छान वाटलं असतं. पण क्यूट होता. आणि हा जो सेकंड केक होता त्याच्यामध्ये सर बोलले की माझ्या पप्पांचा 50वा बड्डे आहे, तर डिझाईन पाठवा. आणि 1 kgमध्ये सुचत नाही की काय काय डिझाईन करावं, तर त्यांनी एक फोटो पाठवलेला. तसंच मी प्रॉपर करून दिलेले. बॉल्सचं डेकोरेशन छान वाटत होतं. साधा सिंपल होता, प्लेन, पण छान होता. आणि जी थर्ड ऑर्डर होती ती मी तर ह्या आधी पण हा केक बनवला तुम्ही बघितला असेल. आणि मी ह्याच्यामध्ये कधी केक मला सेम बनवायला आवडत नाही, तर मी ह्याच्यामध्ये काही चेंजेस केलेत, पण ते छान वाटत होते. आणि ह्याच्यावरती एक मेसेज होता, तो कस्टमरने मला पाठवलेला. तर ते बोलले की तुम्हाला केक वाटेल तसं तुम्ही बनवा, पण जो मेसेज आहे तो तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करा. तर तो मी अप्लाय केलेला आणि हा होता केकचा फायनल लुक. आणि जो सेकंड केक फोर्थ केक आहे तो माझा भाव घेऊन जाणार होता. आणि कस्टमर बोलले की हा केक मला हवा आहे, तुमच्याकडूनच हवा आहे. आणि मला ऑलरेडी दुसरी केकची ऑर्डर होती सेम डे, तर ते दोन्हीही केक तुम्हाला मी उद्या दाखवेल. आणि खरंच खूप स्पेशल आहे, तर प्लीज तुम्ही नक्की बघा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.